आणि यानंतरची बातमी पश्चिम बंगालमधल्या रणसंग्रामाची। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं घमासान शिगेला पोहोचले। दुसऱ्या टप्प्याचं मतदान 29 तारखेला पार पडणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे। बंगालमध्ये एकूण 294 जागा आहेत। गेल्या वेळी ममतांच्या पक्षाने 200हून अधिक जागा मिळवल्या होत्या। भाजपला 77 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। पण महत्त्वाची बाब म्हणजे 2016 आणि 2021 मध्ये भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली। यंदा ममता बॅनर्जींना सत्तेपासून दूर करणं भाजपला जमतं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि ते करणं अजिबात सोपं नाहीये। याचं कारण म्हणजे बंगालच्या राजकारणात ममता दीदी भक्कमपणे आपले पाय रोवून उभ्या आहेत। 2011 पासून सलग 15 वर्ष त्या सत्तेत आहेत, बहुमतानं। कुठल्याही इतर पक्षाच्या कुबड्यांची त्यांना गरज पडलेली नाही। बंगालचं राजकारणही तसं वेगळं आहे, तिथल्या समस्याही वेगळ्या आहेत। ममता दीदी हे पुरतं ओळखून आहे। त्यामुळे गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपनं आपली अवघी फौज उतरवून सुद्धा त्यांना ममतांना पराभूत करणं शक्य झालं नाही। जनतेने यंदा काय कौल दिलाय ते 4 मे रोजी कळेल। दरम्यान भाजपच्या प्रचार सभेत मोदी काय म्हणाले बघूया। टीएमसी की निर्ममता ने मां को रुला दिया, माटी को सिंडिकेट और घुसपैठियों के हवाले कर दिया और बंगाल के मानुष को पलायन के लिए मजबूर कर दिया। साथियों, टीएमसी के महाजंगल राज में छोटे से छोटा नेता, छोटे से छोटा गुंडा भी खुद को सरकार समझता है। बंगालमधल्या प्रचारावरून संजय राऊत यांनी मोदी शहांवर टीका केली आहे। जिस तरह से इस चुनाव के प्रचार में प्रधानमंत्री मोदी जी, गृह मंत्री अमित शाह जी और उनका पूरा मंत्रिमंडल पश्चिम बंगाल में घूम रहे थे, ओपन जिप में रैली निकाल रहे थे। अब जाइए मणिपुर में, देखिए क्या हो रहा है। वहां भी रैली निकालिए, लोगों को थोड़ा सा साहस दिखाइए। लेकिन नहीं, जहां चुनाव है वहां मोदी जी और शाह जी जाएंगे। आणि भाजप समोर ममतांचं मोठं आव्हान आहे। 2011 पासून 15 वर्ष ममता बॅनर्जी या सातत्यानं बंगालची धुरा सांभाळत आहेत। त्या बंगालच्या सत्तेत आहेत, बहुमताचं सरकार आहे। राज्याच्या कल्याणकारी योजना त्यांच्या जनतेमध्ये लोकप्रिय आहेत। महिला मतदारांमध्ये ममता यांची प्रतिमा चांगली आहे। याशिवाय बंगाली अस्मितेचं राजकारण ममता बॅनर्जी यांना चांगलं जमतं। स्थानिक आहेत, बंगाली भाषा बोलतात। भाजपच्या अनेक नेत्यांची इथे मोठी अडचण होते। भाजप जर जिंकलं तर बंगाल सरकार दिल्लीमधून चालवलं जाईल अशी भीती सभांमधून दाखवली जाते। भाजपकडे अजूनही ममतांच्या तोडीचा चेहरा नाही, हा मुद्दाही इथं महत्त्वाचा आहे। गेल्या निवडणुकीत शुवेंदू अधिकारी या ममतांच्या निकटवर्तीय नेत्याला भाजपनं फोडलं। मुकुल रॉय सारखे अनेक नेते भाजपच्या गळाला लागले। पण तरीही ममतांना सत्तेतून हटवणं भाजपला नाही जमलं। गेल्या 20 वर्षात ममतांनी भाजपसोबत कधीच तडजोड नाही केली। त्यामुळे त्यांचा भाजप विरोध मतदारांना खरा आणि विश्वसनीय वाटतो। एकाही मुद्द्यावर विधेयकासाठी त्या भाजपशी हातमिळवणी करत नाहीत। त्यामुळे मॅनेज झाल्याचा आरोप त्यांच्यावर करणं हे सहज शक्य झालेलं नाहीये।
ममतांचं राजकारण रस्त्यावरचं आहे. संकटाशी दोन हात करणं, स्वतः उभं राहणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे मोदी शहांच्या भक्कम आव्हानाला त्यांनी अनेकदा तोंड दिले. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो आपल्यासोबत आहेत. सर, मोदी आणि शहा बंगालमध्ये दोनही टप्प्यांमध्ये प्रचंड प्रचार करताना फिरताना दिसले. 294 पैकी भाजपला किती जागा मिळतील असं वाटतंय? भाजपचा जो विजयाचा रथ आहे तो आधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त जाऊ शकतो? 2 टप्प्यामध्ये होत असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक टप्पा पूर्ण पार झालाय. दुसरा टप्पा जेव्हा होईल तेव्हा 294 जागांचं मतदान पूर्ण झालेलं असेल. या निवडणुकीमध्ये कोण कोणावर मात करेल या संदर्भातले अनुमान निवडणूक पूर्व आणि मतदान पूर्व अंदाज आता बाहेर येऊ लागलेत. पण दरम्यानच्या काळामध्ये या दोन्ही पक्षांनी, विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये आपली सत्ता आली पाहिजे यासाठी या दोन्ही पक्षांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड जोरदार असा प्रचार केला. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत असलेले प्रवक्ते असा प्रचंड फौजफाटा पश्चिम बंगालमध्ये नेला होता. आणि त्याला तोंड देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने स्वतः ममता बॅनर्जी असतील किंवा त्यांचे मंत्री असतील यासह त्यांचे आमदार आणि काही प्रवक्ते वगळता बाकी दुसरं कोणीही या प्रचारामध्ये उतरवलं नव्हतं. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता सरशी कोणाची होईल या संदर्भात जी चर्चा केली जाते ती चर्चा लक्षात घेता भारतीय जनता पक्ष आता 100 पार करेल असं अनुमान काढलं जाते. आता सध्या विद्यमान स्थितीमध्ये भाजपकडे 65 जागा आहेत, पण सुमारे 35 जागा आणखी त्या पक्षाच्या वाढतील. पण 100च्या पुढे हा पक्ष जाईल असा अंदाज करताना वाटत नाही. त्या दृष्टीने तृणमूल काँग्रेसकडे पाहिलं तर त्या पक्षाचे जरी आमदार कमी झाले असले तरीही त्यांचा हा काही रेटा जो आहे तो 170 पर्यंत जाऊ शकतो. 170 पर्यंत आमदार त्या पक्षाची येतील असे अंदाज वर्तवणाऱ्यांना वाटतंय. सट्टा बाजारामध्ये तर भारतीय जनता पक्षासाठी 127 ते 130 जागा मिळतील असं स्पष्ट करण्यात आलंय. तर तृणमूल काँग्रेसला 158 ते 161 जागा मिळतील असं सट्टा बाजारातून सांगितलं जाते. एकूणच लक्षात घेता ममता बॅनर्जींना पराभूत करणं भारतीय जनता पक्षाला सहज शक्य नाही हे स्पष्ट दिसतंय. पण सर, ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून दूर करणं इतकं आव्हानात्मक काय? ममतांच्या राजकारणाचा पॅटर्न नेमका कसा राहिलाय, जो पॅटर्न अजूनही भाजपला बदलताना फारसं यश येत नाहीये? ममता बॅनर्जींची साधी राहणीमानी, अतिशय सामान्य शैली ही लक्षात घेता ममता बॅनर्जींना व्यक्तिशः त्यांचं नुकसान करणं भारतीय जनता पक्षाला शक्य झालेलं नाही. ममता बॅनर्जींची इमेज जी आहे ती स्वच्छ, प्रामाणिक आणि साधी राहणीमानाची असल्यामुळे त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार किंवा त्यांच्याविषयी कुठलाही अपप्रचार करता आलेला नाही. तो न करता तरीही भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी, विशेषतः अमित शहांनी त्यांना काही ठिकाणी आवाज दिले, ओ दीदी, या त्यांच्या प्रचारामुळे भारतीय जनता पक्षाच्या विषयी एक विशेष नाराजी तिथल्या मतदारांमध्ये होती. या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास 27% आहे. त्यातले 5% ही मतं भारतीय जनता पक्षाला मिळतील अशी शक्यता त्याही पक्षाला वाटत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता ती बहुतांश मतं तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात जातील आणि या सध्या सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसने तिथल्या महिलांकरता लक्ष्मी भांडार असेल, कन्याश्री असेल किंवा दुआरे सरकार कॅम्प अशा पद्धतीच्या योजना राबवून भारतीय जनता पक्षाच्या पुढे जाऊन तिथल्या महिलांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी भारतीय जनता पक्षाने कितीही ओरड केली असली तरीही त्याला पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जींनी केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बूथ लेव्हलवर नेटवर्क जे आहे ममता बॅनर्जींचं भारतीय जनता पक्षाच्या तोडीने प्रचंड मोठं आहे. भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले असले तरीही त्याला उत्तर द्यायला या बूथ लेव्हलवरच्या नेटवर्कने मतदारांना आपलंसं करून घेतलंय आणि चांगलं उत्तर भारतीय जनता पक्षाला दिलंय. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर आजच्या घडीला ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये पुढे चाललाय असं स्पष्ट दिसतंय. या घडीला भारतीय जनता पक्ष त्यांना आता सध्या विद्यमान असलेल्या 65 जागांमध्ये
जवळपास 35 ते 40 जागा आणखी वाढतील, म्हणजे त्यांची काही प्रमाणात सरशी होईल, पण सत्ता त्या पक्षाला मिळेल अशी आज तरी निवडणूक अंदाजामधून दिसून येत नाही.